तर विरारमध्ये तपासणीसाठी आणलेल्या 12वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झालेल्या आहेत। शिक्षिकेच्या घराला आग लागल्याने उत्तरपत्रिका जळाल्या। उत्तरपत्रिका कॉलेजमध्येच तपासणं बंधनकारक आहे खरं तर, आणि अशा वेळेला शिक्षिकेने नियम तोडून घरी उत्तरपत्रिका नेल्या। त्यानंतर घराला आग लागली आणि उत्तरपत्रिका जळून गेल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवलं। यामध्ये कोणती जीवितहानी झाली नसली तरी 12वीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीवर आहे। 12वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्यानं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। दरम्यान दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। या संदर्भामध्ये जी काही प्राथमिक माहिती मिळालेली आहे, साधारणपणे प्राध्यापकाने त्या उत्तरपत्रिका तपासण्याच्यासाठी त्या शिक्षकांना दिलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी झाली। त्याची मार्कशीट पण तयार होऊन शाळेमध्ये आहे आणि त्या ज्या काही मॅडम घरी उत्तरपत्रिका घेऊन गेल्या होत्या, हे कायद्याने पण चुकीचं आहे। आणि आपण जर बघितलं की पुढच्या याच्यात ते काही जळून आढळून आलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येते आहे। जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु त्या विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण ऑलरेडी त्या उत्तरपत्रिका तपासून त्याचं मार्कशीट शाळेमध्ये उपस्थित आहे। ती आग 10 तारखेला लागलेली। आम्ही घटनास्थळी पोहोचले असता तिथे आजूबाजूचे रहिवासी आहेत, त्यांनी पहिला ते आग कंट्रोलमध्ये आणलेली आणि नंतर मग आम्ही पोहोचल्यानंतर बघितलं तर सोप्यावरती पेपर्स होते काही आणि सोफा पेटलेला होता आणि वरती सर्व स्मोक झालेला होता घरामध्ये। तो आम्ही खिडक्या दरवाजा वगैरे उघडून तो बाहेर काढण्यात आलेला।